नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण 6 जून 2024 रोजीचं MPSC आयोगाचं आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। विषय आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच गुणपत्रिकेबाबतचं आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आहे। आजचा संदर्भ आहे जाहिरात क्रमांक 47/2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारे घेण्यात आलेल्या विषयांकित परीक्षेकरिता उपस्थित उमेदवाराच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत निकालाकरिता गृहीत धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट या विभागामधील संबंधित परीक्षेसमोर व्ह्यू व तदनंतर OMR डिस्प्ले समोर व्ह्यू वर क्लिक केल्यास उपलब्ध होईल। उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये 1 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध असेल। सदर कालावधी उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत डाउनलोड करून घ्यावी। उपरोक्त परीक्षेत गुणपत्रक व म्हणजे वरील परीक्षेत गुणपत्रक व परीक्षेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसल्यास आयोगाच्या दूरध्वनी क्रमांकावर, टोल फ्री क्रमांकावर किंवा तुम्ही ईमेल ID वर ईमेल संपर्क साधू शकता। तर हे होतं दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 जी झालेली आहे जाहिरात क्रमांक 47/2023 त्याच्या संदर्भातले MPSC आयोगाकडून 6 जून 2024 रोजी जे प्रसिद्धीपत्रक उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ। हा व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते। जे MPSC आयोगाची परीक्षेची तयारी करत आहेत किंवा येणाऱ्या काळात करणार आहेत किंवा दिलेले आहे तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा अपडेट होता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा, म्हणजे तुमचा सपोर्ट मला नक्कीच आणखी मोटिवेट करेन आणि मी तुमच्यासाठी आणखीन अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद।